नमस्कार मंडळी. महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागामार्फत अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांसाठी शेतकरी रेनगन योजना राबविली जात आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना आधुनिक सिंचन साधने उपलब्ध करून देणे, कमी पाण्यामध्ये जास्त पीक उत्पादन घेणे आणि शेतीसाठी लागणारा जो खर्च आहे तो कमी करणे. या योजनेमधून शेतकऱ्यांना थेट आर्थिक सहाय्य दिले जाते, ज्यामुळे शेतकऱ्यांना रेनगन जे आहे ते खरेदी करता येते. तर या योजनेमध्ये कोणते लाभ मिळणार आहेत, अर्ज कोण करू शकणार आहे, अर्ज कशा प्रकारे करायचा आहे, कोणकोणते डॉक्युमेंट्स म्हणजे कोणकोणते कागदपत्रे लागणार आहेत, तर ही थोडीफार माहिती आपण जाणून घेणार आहोत. तर मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर नमस्कार मंडळी, मी प्रवीण शंभरकर, तुम्ही पाहता खेड्यातील मुलगा. रेनगन ही उच्च दाबावर चालणारी एक सिंचन यंत्रणा आहे. तिच्या सहाय्याने मोठ्या क्षेत्रावरती अल्प वेळेत पाणी पुरवठा करता येते. यामुळे पिकांना योग्य वेळी आणि योग्य प्रमाणामध्ये पाणी मिळते. शेतकऱ्यांना पिकाचे उत्पादन वाढवणे सोपे होते, मजुरीवरील खर्च कमी होतो आणि जे पाण्याची बचतही होते. शासनाकडून पात्र शेतकऱ्यांना रेनगन खरेदीसाठी 42,500 रुपयांचे एवढे आर्थिक सहाय्य दिले जाते. या योजनेमुळे शेतकऱ्यांना जलद सिंचनाची सुविधा मिळते. कमी मेहनतीमध्ये पिकाची जी निगा आहे ते राखता येते आणि त्याचबरोबर उत्पादनामध्ये देखील वाढ होते. विशेष म्हणजे या योजनेत सोलापूर जिल्ह्यातील आदिवासी शेतकऱ्यांना या योजनेमध्ये प्राधान्य दिले जाते. आता या योजनेसाठी कोण कोण अर्ज करू शकतो ते बघा. या योजनेसाठी जो अर्जदार आहे तो महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे आणि त्याचबरोबर अनुसूचित जमातील नोंदणीकृत शेतकरी असणे आवश्यक आहे. अर्जदाराच्या नावावरती स्वतःची जमीन असणे बंधनकारक आहे आणि यापूर्वी या योजनेचा जो लाभ आहे तो घेतलेला नसावा. आता या रेनगन योजनेसाठी आपल्याला अर्ज कशा प्रकारे करायचा आहे ते बघा. शेतकरी रेनगन योजनेसाठी जी अर्ज प्रक्रिया आहे ते पूर्णपणे ऑनलाईन आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी scheme.nb.in या संकेतस्थळावरती जाऊन नवीन नोंदणी करायची आहे. ती जी लिंक आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तिथे जाऊन तुम्ही डायरेक्ट त्या अधिकृत वेबसाईटवरती तुम्ही जाऊन जाल. नोंदणी करताना अर्जदाराने आवश्यक माहिती भरून जे आवश्यक कागदपत्रे आहेत म्हणजे जे डॉक्युमेंट्स आहेत ते अपलोड करायचे आहे. सर्व माहिती पूर्ण केल्यानंतर जो आपला अर्ज आहे तो सबमिट करता येतो. आता या योजनेसाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत म्हणजे कोणकोणते कागदपत्रे लागणार आहेत ते बघा. या योजनेसाठी अर्ज करताना जात प्रमाणपत्र, आधार कार्ड, 7/12 उतारा, रहिवासी दाखला, पासपोर्ट फोटो आणि बँक पासबुक एवढे जे डॉक्युमेंट्स आहे या योजनेसाठी लागणार आहेत. अर्ज करता वेळेस अर्जामध्ये चुकीची माहिती दिल्यास जो अर्ज आहे तो रद्द होऊ शकतो. लाभ वितरण प्रक्रियेमध्ये प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य दिले जाते. तसेच लाभार्थ्याने शासनाच्या सर्व नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. तुमचा अर्ज मंजूर झाल्यानंतर शासन थेट जे अर्थसहाय्य आहे ते प्रदान करते किंवा शेतकऱ्याच्या नावावरती जे रेनगन आहे ते खरेदी केली जाते. तर बघा, अर्ज करता वेळेस समजा तुम्ही एक जरी चूक कराल तरी तुमचा जो अर्ज आहे तो बाद होण्याची दाट शक्यता म्हणजे 100% शक्यता आहे तुमचा जो अर्ज आहे तो रद्द होण्याची म्हणजे बाद होण्याची. म्हणून जे आहे तुम्ही मोबाईलमधून अर्ज न करता तो जो अर्ज आहे तुम्ही CSC केंद्रामध्ये जाऊन कोणत्याही कम्प्युटर केंद्रामध्ये जाऊन जे आहे तुम्ही या योजनेसाठी शेतकरी रेनगन योजनेसाठी तुम्ही अर्ज करू शकता. तुम्ही स्वतः भरू नका, कारण थोडी जरी आपल्या हातून चुकी झाली तरी जो आहे अर्ज बाद केला जाऊ शकतो. म्हणून जे आहे या योजनेमध्ये 42,500 रुपये इतके आर्थिक सहाय्य मिळते. ठीक आहे. म्हणून अर्ज करताना तुम्ही CSC सेवा केंद्रामध्ये किंवा कोणत्याही महासेतू केंद्रामध्ये जाऊन जे आहे तुम्ही अर्ज करा. त्यांना माहिती असते की अर्ज कशा प्रकारे करायचा आहे, त्यांना सगळी माहिती असते. म्हणून जे आहे तुम्ही न करता कोणत्याही CSC केंद्रामध्ये किंवा महासेवा केंद्रामध्ये जाऊन तुम्ही अर्ज करू शकता. ठीक आहे. तर मंडळी हीच होती आजची माहिती. तर मंडळी हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तर मंडळी माहिती जर समजली असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मंडळी, अशीच नवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन भेटूया आपण उद्याला. जय हिंद, जय महाराष्ट्र.